तानाजी माणूस करे आणि लग्नाच्या मंडपात उठलेला मावळा स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं, स्वतःचा संसार बाजूला ठेवला आणि राजाला म्हटलं राज आणि लग्न कोंढाण्याचं, राज आणि लग्न कोंढाण्याचं. तानाजी लढत होता, अरे तानाजी लढत होता किल्ल्यासाठी नाही, तर तो लढत होता महाराजांसाठी, महाराजांच्या स्वप्नासाठी. तो क्षण फक्त युद्ध नव्हता, तो क्षण होता महाराजांसाठी जीव देणे म्हणजे स्वराज्य जिवंत ठेवणे. महाराजांसाठी जीव देणे म्हणजे स्वराज्य जिवंत ठेवणे. की देह हरपला रणांगणाचं नाव मात्र काळात रोवलं, शौर्याने मरणालाही हरवलं. तानाजीचं बलिदान स्वराज्याचा श्वास फुंकर बनून अमर राहिलं. तानाजीचं बलिदान श्वास फुंकर बनून अमर राहिलं. तानाजी पडला पण मात्र स्वराज्य उभं राहिलं आणि म्हणून राजा म्हणतात, आणि म्हणून राजा म्हणतात गड आला पण सिंह गेला. हे वाक्य नव्हते तर हे वाक्य मावच्या त्यागावरचं, सर्वांच्या सन्मानाचं नातं होतं. एकेवेळी सिद्धीजो आणि पदरखा पन्हाळ्याला वेळ घालून बसले होते. महाराजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी गुपचूपपणे विशालगडा पडून जाण्याचा बेत रचवला गेला. एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. तो खोटा शिवाजी बनला होता एक सामान्य, एक गरीब मनुष्य, एक गरीब शिवानावी. या शिवानावीला ठाऊक होतं आपण स्वतःला पकडून घ्यायचं आहे, तसे आपण पकडले जाणार व पकडले गेलो की आपला खात्मा होणार. तरीही तो तयार झाला, सापडला गेला आणि शत्रूच्या तलवारीने हसत हसत खतमही झाला. जात मृत्यूला कवटाळलेला गेलेला शिवानावी एकटाच नव्हता. तो कोणत्या जहागीरच्या लोभाने गेला नव्हता. आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी राजा जगला पाहिजे अशी त्याची जिद्दीची व ठाम भूमिका होती. अशी खात्री असणारा शिवानावी एकटाच नव्हता. अशी खात्री असणारा शिवानावी एकटाच नव्हता. बाजी प्रभू देशपांडे, मधारी मेहता, हिरोजी फरसाण, अरे यांना सुद्धा माहित होतं आपण पकडले जाणार, बेमौत मारले जाणार. तरी पुन्हा तेच उत्तर, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरंभले कार्य मोलाचे आहे. ते पुन्हा व्हायलाच हवे आणि मेलो तरी चालेल ना. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सैनिक सहभागी होते, परंतु सामान्य रयते सुद्धा सहभागी होते. आणि ज्या वेळेस रयत मनापासून सहभागी होते तेव्हा ते कार्य यशस्वी होते. खरे म्हणजे जे कार्य राजांचे नसते ना, ते सर्व कार्य रयतेचे असते आणि म्हणून ते कार्य यशस्वी होते. आणि म्हणूनच ते कार्य, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज इतिहास घडू शकले. ज्यांचे नाव उच्चारले तरी सरसरते रक्त. शिव छत्रपती आमचे दैवत आहोत, आम्ही त्यांचे शिवभक्त. थोर आमचे राजे ज्यांनी निर्माण केले स्वराज्य, आजही प्रत्येक मनात आहे शिवरायाचे अधिराज्य, शिवरायाचे अधिराज्य. एकदा जोरात